तर आमच्या इकडे एका एरियामध्ये पुढे एक छोटं कंपाऊंड होतं. आता आम्हाला असं आम्ही जेव्हा लहान होतो आम्हाला सांगितलं की आतमध्ये एक चांगलं फ्रीज आहे, त्याच्यात चॉकलेट ठेवलेले असतात. ते चॉकलेट तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता. पण तिथे ना जेव्हा तुम्ही फ्रीज उघडता ना तो हात बाहेर येतो. आत गेल्यानंतर ती जुन्या जमान्याची ते हाऊस होतं, घर होतं. पण तिथे पुढे गेल्यानंतर अंधारात कोपऱ्यात एक फ्रीज दिसला आम्हाला. फ्रीजच्या इकडे गेल्यानंतर मला असं वाटलं की आता फ्रीज खोलायचं, पण भीती होती कारण सगळे सांगायचे जर तुम्ही फ्रीज उघडलं चॉकलेट मिळणार पण हात सुद्धा बाहेर येईल. डेअरिंग करून मी ते फ्रीज उघडलं आणि खरोखर त्याच्यातून 2 हात बाहेर आले. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. मैत्रीण आहे, तिचं नाव आहे प्रेसी. आम्ही लहानपणापासून बेस्ट फ्रेंड्स, खेळायचो वगैरे. आणि तिचे पेरेंट्स अब्रॉडला होते, ती आमच्याकडे राहायची. आम्ही भांडायचो वगैरे, वी वर प्लेइंग वगैरे, खेळून वगैरे. तर आमच्या इकडे एका एरियामध्ये पुढे एक छोटं कंपाऊंड होतं. म्हणजे बरीच चांगली जागा होती. ते कंपाऊंड पूर्ण झाकलेलं, म्हणजे कंपाऊंड केलेलं त्याला. आतमध्ये कोणी राहत नव्हतं कारण तो ओनर होता, तो सोडून गेलेला. त्याने दुसरा चांगला फ्लॅट घेतलेला आणि अगोदर त्यांची आजी राहायची. आणि आजी गेल्यानंतर तो बंगला होता तो तसाच पडलेला. आणि त्याच्या बॅक साईडला एक असा पत्रासारखं होतं जागा, तिथे जागा मोकळी होती. म्हणजे कित्येक लोक आज जायचे विथ अ डिफरंट इंटेन्शन. कोण असं बघायला सुद्धा जायचं आणि कोणाचे इंटेन्शन वेगळे सुद्धा असायचे. आता आम्हाला असं आम्ही जेव्हा लहान होतो आम्हाला सांगितलं की आतमध्ये एक चांगलं फ्रीज आहे, त्याच्यात चॉकलेट ठेवलेले असतात. ते चॉकलेट तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता. पण तिथे ना जेव्हा तुम्ही फ्रीज उघडता ना तो हात बाहेर येतो. आम्ही घाबरलेलो, पण आम्हाला ती चॉकलेट्स खायचे होते. तर तिने पण विचार केला की कसं करायचं आपण. तर मी म्हटलं जाऊ दे, 1-2दा तसं झालं, मग आम्ही डेअरिंग केली. त्या कंपाऊंडला जिथे पत्र होतं तिकडे एक जिम्नॅस्टिकचा पोल होता आणि त्याला लागून एक वॉल होती, दिवाल होती. आम्ही त्याच्यावर चढून आत गेलो. आत गेल्यानंतर ती जुन्या जमान्याची ते हाऊस होतं, घर होतं. तर त्याच्यावर ना कौलं होती आणि काचं लावलेली, त्यामुळे ना प्रकाश पूर्ण पडायचा. आणि प्रकाश पडल्यानंतर घरात एवढं म्हणजे काहीतरी एकदम हॉरिफाईड दिसायचं दिवसात. अँड इट वॉज आफ्टरनून अराउंड 2 o'clock. आम्ही गेल्यानंतर तिथे पाहिलं, आम्हाला कुठेही फ्रीज दिसलं नाही. एका साईडला बॅट दिसला, तिथे सगळं उलट पडलेलं. एका साईडला किचन होतं, एका साईडला वॉशरूम्स वगैरे डर्टी होत्या. पण तिथे पुढे गेल्यानंतर अंधारात कोपऱ्यात एक फ्रीज दिसला आम्हाला. फ्रीजच्या इकडे गेल्यानंतर मला असं वाटलं की आता फ्रीज खोलायचं, पण भीती होती कारण सगळे सांगायचे जर तुम्ही फ्रीज उघडलं चॉकलेट मिळणार पण हात सुद्धा बाहेर येईल. डेअरिंग करून मी ते फ्रीज उघडलं आणि खरोखर त्याच्यातून 2 हात बाहेर आले आणि आम्ही पळालो. ॲक्च्युली ते हँड ग्लोव्ज होते. पण त्यावेळी आम्हाला ते कन्फ्युजन झालं आणि आम्ही एवढे घाबरलो आणि प्रेसी वॉज हायली डिस्टर्ब. आणि मी घाबरलो की मला काही झालं तर चालेल, पण ही माझ्याहून छोटी होती. तर मला ती फिलिंग होती की ती व्यवस्थित राहायला पाहिजे. त्यामुळे मी तिला खेचत घेऊन गेलो वर आणि आम्हाला दोघांना खूप हे लागलं. पण त्यावेळी एक वस्तू खूप विचित्र होती की त्या बिल्डिंगमध्ये, म्हणजे त्या कंपाऊंडमध्ये, त्या बंगलोमध्ये कोणी नव्हतं. पण आवाज एका म्हातारीचा येत होता आणि ती पण डिफरंट भाषेमध्ये. ती भाषा न गुजराती होती, न मराठी, न हिंदी, न इंग्लिश. मी ट्राय करत होतो की भाषा कुठली आहे. नंतर मला रेकग्नाइज झालं की ही सिंधी भाषा आहे. सिंधी भाषा म्हणजे ती आजी होती, ती सिंधी होती, ती सिंधी फॅमिली आहे. तर त्यावेळी मला असं वाटलं की देअर इज समथिंग व्हेरी मिस्टेरियस. आणि ते खरोखर हॉरिफाईड होतं. तो आवाज मी सुद्धा ऐकला, तिने सुद्धा ऐकला. आणि मी तिला घाबरून खरपटत बाहेर घेऊन आलो आणि माझा हात फाटलेला, थोडं रक्तबंबाळ झालेलं. तिला सुद्धा लागलेलं, पण तिला लोकांनी हळद वगैरे लावलं आणि मला उपचार वगैरे केले. आणि नंतर आम्हाला विचारलं तर आम्ही सांगितलं की सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला चॉकलेट मिळते, पण फ्रीज उघडलं की हात येतो, पण आम्ही डेअरिंग करून गेलो. आता आम्ही छोटे होतो तर लोकांनी काय केलं, नंतर त्या ओनरला कंप्लेंट केली आणि तो एरिया पूर्ण झाकून ठेवला. आता त्या कंपाऊंड नाही आहे, तिथे एक मोठी मल्टी स्टोरर बिल्डिंग आहे. आता तिथे तसं काही नाही. पण जेव्हाही आम्ही तिथे बघतो तर आम्हाला त्या लहानपणाची आठवण येते. सो दिस वॉज द चाइल्डहूड एक्सपिरियन्स जे माझ्या लाईफमध्ये मला स्टार्ट झालं. आणि त्यावेळी तुम्ही किती वर्षाचे होतात? आय शुड बी अराउंड 7.5. म्हणजे खूप लहानपणी. खूप लहानपणी. येस. बापरे. त्यावेळी मस्ती खूप होती. एक असं बोललं नाही पाहिजे, पण ते किडा होता
की हे करायचं ते करायचं, आणि माझ्यामुळे ती माझी फ्रेंड पण प्रॉब्लेममध्ये आली, तर ते मला जास्त दुखावत होतं की आता काय करायचं ते. बरोबर. पण त्यावेळी वाचलो की त्यांच्या पॅरेंटला कळलं नाही, माझ्या पॅरेंटला पण जास्त काही कळलं नाही, आणि ते मिटलं.